नाही ते पुस्तक अलाउड नाही ते काय ते होय मग एकाला एक बाजार एवढा घंटा काय चालला एकाला एकच जो तो आपापल्या हातात घे जो तो आपापल्या हातात बाहेर नाही एक काम करायला अलाउड नाही बाहेर यायला काय सांगा सर, आज मतमोजणी होत आहे, कसा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे? 107 मध्य मतदारसंघाची जिथे शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या इमारतीत आणि परिसरामध्ये मतमोजणी होत आहे. या ठिकाणीच या मतदारसंघाचं स्ट्रॉंग रूम आहे. स्ट्रॉंग रूमला ऑलरेडी आम्ही 3 लेअर बंदोबस्त येथे पुरवलेला आहे आणि आज काउंटिंगसाठी एकदम पुरेसा बंदोबस्त येथे लावण्यात आलेला आहे. स्ट्रॉंग रूमच्या तिथे CRPF महिला प्लाटून तैनात करण्यात आलेले आहे. मधल्या लेअरला केरला पोलीस आहे आणि बाहेरून लोकल पोलिसांचा बंदोबस्त आहे. लोकल पोलीसमध्ये DCP झोन 1 यांच्या नेतृत्वाखाली प्रभारी अधिकारी म्हणून माझी नेमणूक करण्यात आलेली आहे. माझ्याकडे लोकलचे जवळजवळ 4 PI आणि 12 PSI आणि 150 कर्मचारी एवढे तैनात आहेत. त्यामध्ये आपण पाहत आहात ही जी बिल्डिंग आहे या बिल्डिंगच्या या दक्षिण बाजूना जे काउंटिंग पोलिंग एजंट आहेत म्हणजे आणि अधिकारी RO आणि मतमोजणी कर्मचारी यांना प्रवेश देण्यात आलेला आहे. एकदम फ्रिस्किंग वगैरे करून आणि कोणालाही मोबाईल किंवा आक्षेपार्ह वस्तू आतमध्ये घेऊन जाण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. तसेच आपण पाहतात या बाजूनी गेल्यानंतर समोरून उत्तर बाजूनी एक एंट्री आहे, तेथे उमेदवाराचे काउंटिंग प्रतिनिधी यांना प्रवेश देण्यात आलेला आहे आणि त्या काउंटिंग प्रतिनिधींचीही एकदम फ्रिस्किंग वगैरे करूनच त्यांना आतमध्ये प्रवेश देण्यात आलेला आहे. त्या बाजूला मीडिया कक्ष पण आहे आणि गेटवर पुरेसा बंदोबस्त देण्यात आलेला आहे. मुख्य प्रवेशद्वार तेथून कोणाचंही व्हेकल आतमध्ये अलाउड करण्यात आलेलं नाही, तेथेच रिस्ट्रिक्शन करण्यात आलेलं आहे. रोड समोरचा रोड सध्या आज ब्लॉक करून
दोन्ही बाजूला उमेदवारांचे समर्थकसाठी ब्लॉकिंग पॉईंट तयार करण्यात आलेले, तेथे पुरेसा बंदोबस्त देण्यात आलेला आहे. त्या ठिकाणी उमेदवार थांबण्यासाठी व्यवस्था, उमेदवाराचे प्रतिनिधी समर्थक थांबण्यासाठी सोय करण्यात आली. अशा प्रकारे सर्व बंदोबस्ताची आखणी करण्यात आली. सर्व अधिकारी कर्मचारी हजर आहेत. बंदोबस्त चालू आहे.